चला श्री विठ्ठल मंडळी सुप्रभात। आज आपण बरड येथे काल वस्तीला होतो, आज आता बरडवरून निघालो आहोत। आज आपला पुढचा प्रवास आहे आणि तत्पूर्वी आमच्या अमिता बोलतो तुला, अमितची इच्छा होती, आम्हाला अमित बोलला कारण की आमच्या घरातून आम्हाला फोन येतो, त्याला अमित बोलतो। आणि ही आमची बघा जाळी, या जाळीत एवढं सगळं सामान टाकण्यात येईल, खूप सामान असतो हा जाळीत जातो, बरोबर ना? तुला हा दाखवायचा होता ना? आणि अशा प्रकारे आज एक विशेष गोष्ट म्हणजे आपल्याकडे एक नवीन उपक्रम आलेला आहे, ते म्हणजे ड्रोन। तो ड्रोन आल्यामुळे आपल्याला तुम्हाला काही एक वरचे शॉट काय बोलतात त्याला, ड्रोन शॉट तुम्हाला दाखवण्यात येतील, काही काळजी करू नका। आणि ते ड्रोन शॉट कसे वाटतील त्याच्याबद्दल कमेंट करा। तुमच्यासाठी घेऊन आलो ड्रोन? हां, तुमच्यासाठी घेऊन आलोय, जेणेकरून तुम्हाला एक वेगळाच नजारा बघायला भेटेल वारीचा। मस्तपैकी ड्रोन आणलेला आहे आणि जायचं का मग आता चहा पिवाला? चला चहा पिवायला जायचं म्हणे, चहा पिवाला। हा चला, श्री विठ्ठल बोल परत बोल, श्री विठ्ठल। आता आपण ड्रोननी शॉट पाहूया, चला। सर्वांनी म्हणायचे राष्ट्रीय मोकळ्या डोळे लावून टाळी वाजवा। आणि अशा प्रकारे इथं आपल्या दिंडीचा ग्रुप फोटो चालू आहे। बाजूला ग्रुप फोटो काढायचा। हा, अरे पहिले बोला तर श्री विठ्ठल, बोला तर श्री विठ्ठल, हो बोला तर श्री विठ्ठल। बस झालं, आजच्या दिवशी बस झालं ना मग। विठ्ठल मंडळी बघा, टँकर प्लस ट्रक, टँकरच्या वरती मस्तपैकी त्या लोकांनी सामान ठेवण्यासाठी एक्स्ट्रा वरती कप्पा बांधलेला आहे। फुल फास्ट चार्जिंग, डायरेक्ट बोर्डावरून चार्जिंग, किती चार्जिंग करायचे करा। आणि यो टँकर अशा प्रकारे वलत चाललेला आहे। हा, त्याला तो टँकर खाली करायचा म्हणून। तुका म्हणे मज आठवा, तुका म्हणे मज आठवा। चला श्री विठ्ठल। बघ, याला बोलतात वारकरी। हे बघा, तो ट्रक पाणी सांडीत चाललेला, या वारकऱ्याने लगेच त्याची संधी साधून लगेच आंघोळ, 0 मिनिटात आंघोळ, याला म्हणतात वारकरी। चला, स्विगीवाले डिलिव्हरी करत आहेत, स्विगीने टाळाची डिलिव्हरी केलेली आहे। आपण स्विगीवाल्याला विचारू काय डिलिव्हरी केली। हा बा, हो माऊली, काय तुम्ही घेऊन गेलते आता? टाळ। स्विगीवाले टाळ पण डिलिव्हरी करतात का? त्याला अशा प्रकारे स्विगीची टाळ डिलिव्हरी सुद्धा असते। ते वारकरी टाळ विसरलेले, पण स्विगीवाले एवढे तत्पर आहेत का लगेच हा स्विगी ऑर्डर, टाळ पोचला। चला श्री विठ्ठल मंडळी, हे बच्ची मागे पडा, श्री विठ्ठल। आज आमचे बच्ची महाराज आलेले आहेत, मगाशी पण सांगितलं, पण यांनी आपल्यासाठी एक स्पेशल गोष्ट आणलेली आहे, तो म्हणजे ड्रोन। तर तुम्हाला आजच्या किंवा उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की तुम्हाला ड्रोन शॉट बघायला भेटेल की त्याचं काम त्याची कृपा आपल्यावर बच्ची महाराजांनी केलेली आहे। तरी सगळ्यांनी कमेंटमध्ये आमच्या ऋषिकेश महाराजांना धन्यवाद म्हणा।
चला श्री विठ्ठल, आता आम्ही नंबर पकडतो. आपला नंबर आलेला आहे. नंबर पकडून आज भजन करणार. मस्तपैकी भजन करता करता नाचल्या गाण्याचं काय झालं, ये गई ग विठाबाई किंवा आपल्या गरुडाचे पायी, तर मी तुम्हाला नाचताना भेटेल. चला श्री विठ्ठल. ये ग विठाबाई, ये ग विठाबाई. मस्त चालवती. श्री विठ्ठल माऊली वारीबद्दल काय निष्ठा असायला पाहिजे, ती निष्ठा इथं एका व्यक्तीने दाखवून दिलेली आहे. माऊली, हो माऊली, एक मिनिट. क्या बात. याला बोलतात निष्ठा वारीविषयी. बरं, यालाच वारीची निष्ठा बोलतात. बरं का, आमचे काही हातपाय असलेले लोक येत नाही वारीला. तुम्हाला बाबा काय बोलत, खरंच तुमच्या पाय पडतो. याला म्हणतात निष्ठा. अरे बाबा, पहिली दिवशीपासून चालतंय ना? चालतं पहिली दिवशी. नगरवरून आळंदीला आले तेव्हापासून चालतंय तिथे. खूप छान. इकडे या, इथं या, आतमध्ये या. खूप छान. हो का, नाते बोलतो. श्री विठ्ठल माऊली अशाच प्रकारे वारीला आपल्याला अनुभव येत असतो. काही लोक बोलतात मला जमणार नाही, हे नाही होणार, ते नाही होणार, भरपूर काही कारणं देतात. पण याच्याकडे जर बघून जर तुम्हाला आता वाटत असेल का आमच्याकडून होणार नाही, तर आता पुढं काय बोलायचं माझ्या मनात आहे, तुमचं तुम्ही ठरवा. खरंच माणसं काय बोलवतात. चला श्री विठ्ठल. भीमा आणि
श्री विठ्ठल, माझ्या माऊलीचा विसावा इकडं असतो आणि या विसाव्याला विशेष कार्य होतं। हा जो विसावा आहे राजूर येथे, इथे एक साधू बाबाचा ओढा म्हणून आहे, तिथं माऊलींचा अभिषेक घातला जातो बघा। माझ्या माऊलींचा विसावा या ठिकाणी आज माझ्या ज्ञानोबारायांचा अभिषेक घातला जातो साधू बाबाच्या हातून। साधू बाबा हे एक फार दिव्य पुरुष होते हो तुकोबारायांच्या वेळेचे, म्हणजे फारच असं त्यांचा खूप मोठा महिमा आहे साधू बाबांचा। तर दरवर्षी माऊलींची इथं अभिषेक घातला जातो साधू बाबांच्या मंदिरामध्ये, त्याच्यामुळं आज आम्हाला वारकऱ्यांना विसावा जास्त टाईमसाठी असतो, म्हणून आज आम्ही चांगला आराम करणार। आता तुम्हाला एक गोष्ट दाखवतो माऊली का, माऊलींचा जो माऊलीची जी पालखी आहे ती रथामध्ये कशी टाकली जाते ते आता बघा प्रत्यक्ष तुम्ही सर्वजण। चला श्री विठ्ठल, पहा पहा पहा। माऊली 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 माऊली, चला माऊली 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 माऊली, माझी माऊली, माऊली 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 माऊली, भाऊ हलू लागला, माऊली माऊली माऊली, माऊली 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 माऊली। कडक वाटलं ना? कडक जाम भारी, खूप छान आपल्याला व्हिडिओ शूटिंग भेटलेली आहे माझ्या भाविकांसाठी, माझ्या सबस्क्राईब लोकांसाठी। तुम्हाला कशी वाटली का माऊलींची पालखी रथात टाकली जाते, खरंच कमेंटमध्ये सांगा। श्री विठ्ठल। हो माऊली, हो माऊली उठा की, हो माऊली झोप आले का? माऊली झोप आले का? एवढी झोप आले? झोपला, 1 2 ट्याव। काय बोलला? काय नाही, काय बोलला महाराज? नमस्कार नमस्कार नमस्कार। पहिले माहिती दे। हा, भगवान परमेश्वराचा जिल्हा लागलेला आहे, सर्वांनी घोष करा, पुंडलिक भगवान की जय। माऊली पुंडलिक वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव। तंबू नंबर 6 सर्व नवी मुंबई विद्यार्थी। आज आपली वाढायची पाळी आहे, तंबू नंबर 6 नंबरचे जेवढे मेंबर्स आहेत आपले विद्यार्थी, चला जेवण वाढायचं काम आहे आपल्याकडं। चला 6 नंबर वाले, 6 नंबर वाले, चला 6 नंबर वाले, आज आपलं वाढायचं काम आहे मंडळी। श्री विठ्ठल, आपण दुपारच्या भोजनाच्या ठिकाणी पोहोचलो आहोत, धर्मापुरी पाठ येथे, आणि मस्तपैकी निसर्गाच्या सानिध्यामध्ये आज आपलं जेवण आहे। पा वा, किती सुंदर, अति सुंदर। आणि आज वाढण्याची सेवा आमची आहे, त्याच्यामुळं मी आता चाललो वाढायला। श्री विठ्ठल, चला
धर्मेंद्र भाऊ आलो आलो अच्युता वामन दशरथ नंदना मंजुलाबाई मोतीराम भोईर यांच्या स्मरणार्थ काहीचं नाव प्रभावती अंकुश पाटील यांच्याकडून देण्यात आलेली आहे उत्तर त्यांच्याकडून अशी सेवा घडो त्यांचे आयुष्य आरोग्य वैभव वाढो हीच माऊली चरणी प्रार्थना. कोंडाली गवर्धन हरिबोल श्री ज्ञानदेव हर हर महादेव हर हर महादेव. भाजी तात्या भाजी मारुडे चल 1 2 3 स्टार्ट जा. आम्ही आलोय कास्ट्यूम खायला. विशाल दादा आय मिस यू. विशाल दादा झोपायला गेलाय. आम्ही पवलो बिवलो आता आईस्क्रीम खायला आलोय. वी मिस यू. विशाल दादा miss you. तो बाबा ते बाबा बसलेत ना ते बाबा वारी चुकली नाही त्यांची डोळ्यांची दिसता नाही त्यांना बघता नाही येत. विदाउट जोर दो जोर दो. येथे वारकऱ्यांची सेवा केली जाते. दवाखाने प्रत्येकाला जाता येत नाही दवाखान्यात म्हणून दवाखान्यात रस्त्यावर आणले जातात. काही कॅन्टीन केले जातात आणि वारकऱ्यांची सेवा केली जाते. चला श्री विठ्ठल. श्री विठ्ठल मंडळी, तर आतापर्यंत असं झालं का मी दुपारच्या जेवणावर एकदम ताणून झोपलो आणि उठलोच नाही. आणि दिंडी आली पुढं, मला दिंडीत नाही भेटली. डायरेक्ट आलो विसाव्यावर. सांगायला पाहिजे ना, डायरेक्ट विसाव्यावर आलो. आणि तोपर्यंत आपली जेव्हा पोरं होती, पोरांनी चांगल्या चांगल्या शूट तुमच्यासाठी केल्यात. काय ते पोहायचे, दवाखान्याचे कशी सेवा करतात लोक, आपल्या पोरांनी शूट घेतले आहेत, त्यांना मी व्हॉइस ओव्हर करणार आहे. तरी पोरांना धन्यवाद. पण मी आज जामच चुकलो आणि डायरेक्ट दुपारच्या जेवणावर मला दिंडी डायरेक्ट इथं भेटली विसाव्यावर. चला असू द्या, आता परत काय असं व्हायचं नाही. बघू, प्रयत्न करू. तर श्री विठ्ठल. श्री विठ्ठल माऊली. आपलं नातेपुतेमध्ये आगमन झालेलं आहे आणि नातेपुतेमध्ये माझ्या माऊलींचा तळ कुठं असतं तो रस्ता तुम्हाला दाखवतो, मग पुढे जातो. चला श्री विठ्ठल.
जयजी माझ्या ज्ञानोबरायांचा पालखी तळ आलेला आहे, दाखवतो तुम्हाला, थांबा. इथून जास्त नाही, फक्त एक 500 मीटरवर माझ्या माऊलींचा तळ आहे, जिथं ज्ञानोबा नातेपुतेमध्ये थांबतात. चला श्री विठ्ठल.